नवीन नाशिक मनपा विभागीय कार्यालयात प्रभाग सभापती श्री बाळकृष्ण शिरसाट यांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन। नवनिर्वाचित मनपा प्रभाग सभापती श्री बाळकृष्ण शिरसाट यांच्या वतीने नवीन मनपा विभागीय कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करून प्रभाग समितीचा पदभार नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते स्वीकारला। तसेच नवीन नाशिकसाठी ॲम्ब्युलन्स व वैकुंठ रथ लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी मनपाच्या महिला व पुरुष अशा 525 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक ड्रेस व झाडाचे रूप देऊन सत्कार करण्यात आला। ही रोपवाटिका ही शोभेसाठी नाही तर तुम्ही या वृक्षाचं रोपण करायचंय, जोपासना करायचं प्रमुख अतिथींच्या हस्ते होतंय। काही समोर साईड चेहरा एक मिनिट नेते महेश भाऊ हिरे, सौभाग्यवती सीमाताई महेश हिरे यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे आणि भावना विनंती की ताई साहेबांचा सन्मान करायचा आहे। त्या बात आहे, अतिशय छान असा हा सन्मान, अतिशय छान अशी ही भेटवस्तू ह्या प्रसंगी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सौभाग्यवती सीमाताई महेश हिरे यांचाही या ठिकाणी सत्कार होतो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताई साहेबांसाठी। नाशिक पश्चिमचं एक कणखर आणि प्रेमळ नेतृत्व ज्याने आपल्या कार्यातून जपलं आहे, माणुसकीचं एक दातृ। भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्यांना पदाधिकाऱ्यांना ह्याच्या मनाने आपल्यासाठी महेश भाऊ माननीय सरचिटणीस रश्मीताई हिरे विंडायला पाहिजे ताई साहेबांसाठी माननीय नगर आहे। शरद भाऊ फडोळ, माननीय नगरसेवक किरण भाऊ राजवाडे, संजीवजी धोते यांचंही या ठिकाणी स्वागत आणि सन्मान। माननीय मंडळ अध्यक्षवरांचं या ठिकाणी स्वागत, माननीय ऋतुजी नाटे यांचाही। सगळ्यांचे लाडके नगरसेवक यांची नवीन नाशिक प्रभाग सभापती निवड झाली आणि आज या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। त्या कार्यक्रमाप्रसंगी आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले 40 गावचे भूमिपुत्र आणि आमचे बंधू आमदार मंगेशदादा चव्हाण, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले नाशिक शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार, अनेक नगरसेवक, सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत। नुकतीच प्रभाग सभापती म्हणून ज्यांची निवड झाली ते समाधानदादा देवरे, उपस्थित असलेले श्यामभाऊ बडोदे जे सभागृह आपले गटनेते आहेत, प्रतिभाताई पवार नगरसेविका, भूषणजी राणे, पल्लवीताई गणोरे, शरदजी फडोळ, भगवाननाना दोंदे, त्याचबरोबर किरण राजवाडे, नलिनीजी दराडे, डॉक्टर राजेश्वरी दोंदे, संदीप दोंदे, त्र्यंबकजी कोंबडे, शिरसाट वैनी, त्याचबरोबर मंगला नन्नावरे, कल्पेशजी नाडे, पंडितजी कडाळे, रवीजी शिंदे, श्रीकांतजी जाधव, चंदनजी, त्याचबरोबर गौतम दोंदे, राहुल दोंदे, सुप्रिया खोडे, सर्वच व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत। सर्वच आमच्या भगिनी आणि उपस्थित असलेले सर्व अभिनंदन करते आहे। सभापतीचं कार्यालयाचं उद्घाटन म्हटलं की फक्त कार्यालयाजवळ जायचं, फीत कापायची आणि जे काय आपले कार्यकर्ते सर्व पदाधिकारी असतील सगळ्यांचं स्वागत स्वीकारायचं असा कार्यक्रम आत्तापर्यंत होत होता। परंतु आज अत्यंत वेगळा, म्हणजे सगळे जेवढे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांसाठी 500 सगळ्यांना ड्रेस दिले, त्याचबरोबर इथे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था इथे केलेली आहे आणि त्याचंही उद्घाटन इथे करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अत्यंत वेगळा कार्यक्रम आज इथे संपन्न होतो आहे।
या कार्यक्रमासाठी भाजप आमदार तथा नाशिक जिल्हा प्रभारी मंगेश चव्हाण, आमदार सीमाताई हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नगरसेवक तथा गटनेते श्याम बडोदे, नगरसेवक भगवान दोंदे, नवीन नाशिक विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्यासह मनपा अधिकारी, कर्मचारी तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आलेल्या मान्यवरांचा श्री बाळकृष्ण शिरसाट सभापती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक.